आवाज येतोय माझा नीट? अनन्या येतोय. ओके. फारच सुंदर. काव्या, श्राव्या, अनन्या आणि विवान सगळ्यांनी खूप सुंदर सुंदर कंडक्टिंग खूप छान चाललंय. विवाननी तबला फारच म्हणजे अमेझिंग वाजवला, सुंदर. आणि आता विवान, मला असं कळलंय की अनिश बरोबर, म्हणजे अनिश आपल्या केंद्रातच येतो, तर अनिश बरोबर आता तू करणार आहेस राईट प्रेझेंट आता येत्या दिवाळीत तुझा काहीतरी एक कार्यक्रम आहे छोटा. मस्त मस्त, तुला ऑल द बेस्ट. अनिश पण छान गातो. काव्या, तुला आज छान वाटलं बघून, मस्त एकदम कॉन्फिडेंटली सांगितलीस गोष्ट. आणि आता जे मी घेणार आहे ना, गंमत म्हणजे श्राव्यानी पण माहिती दिली आहे. आईगिरी नंदिनी आता गाण्यावरती तबलाही झाला, पुढे स्तोत्र पण म्हणेल अनन्यानंतर. आशुतोष दादानी घेतलेलं क्विज आणि काव्याची गोष्ट, असं सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे आता आपण थोडीशी दसऱ्याची माहिती बघणार आहोत बरं का. आज दिनविशेष असा भाग आहे. मला स्क्रीन दिसायला लागला की फक्त अनन्या सांग बरं का एकदा, आणि आपण गंमत बघूयात. म्हणजे एवढं सगळं आपण आता छान छान कथा ऐकतोय, त्याच्यामागचा थोडासा सायन्स, आणि हा दसरा म्हणजे नक्की का साजरा करतो ते पण आपण समजून घेऊयात. स्क्रीन दिसतीये माझी? ओके, छान. आता गंमत म्हणजे असं, आपलं बालकिशोर केंद्र असं आहे तर विजयादशमी असं पण म्हटलं जातं, अर्थात दसरा असं पण त्याला म्हटलं जातं. बरेचदा आपण याचा सहज वापरतो, सगळी नावं आपल्याकडे वेगवेगळ्या म्हणजे उत्साहाचं वातावरण असतं, वेगवेगळ्या पूजा पण केल्या जातात. आपण आई-बाबांबरोबर, आजी आजोबांबरोबर कुठे देवळात जातो, देवीच्या दर्शनाला जातो, सगळं करतो. तर गंमत बघा बरं का, आपला हिंदू धर्म हा जो आहे ना, त्याच्यामध्ये फार ब्युटिफुल गोष्टी आहेत आणि सगळ्या सायंटिफिक आहेत. थोडा पण वेगळ्या ह्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू की ह्या सगळ्या प्रथा किंवा ह्या पद्धती आल्या कुठनं नक्की. म्हणजे दोन विशेष भाग आहेत, एक तर श्री राम बाप्पा आणि दुसरी म्हणजे आपली दुर्गा माता, आई भवानी, आई जगदंबा. तर ह्यांचा आपण जो उत्साह आहे, सगळा उत्सव आहे, तो सगळा ह्या दोघांचा करत असतो. तर आता गंमत म्हणजे थोडासा अर्थ बघा बरं का. तर विजयादशमी असं तो थोडासा विशेष भाग, म्हणजे नवरात्र हा भाग आहे, नवरात्र आपल्याला कळतं, पण विजयादशमी असं थोडंसं कळायला कधी कधी अवघड जातं. आणि एस्पेशली ना, इंग्लिश शाळेमध्ये, मी पण इंग्लिश शाळेमधनं शिकलोय, तिथे तर फारच गोंधळ घातलेला असतो. म्हणजे बहुतेक इंग्लिश इंग्लिश शाळांमधनं गोंधळ घातलेला असतो. ते विजयादशमी म्हणजे काय म्हणायचं बाबा यांना, तर ज्या दिवशी, दशमी म्हणजे खरं तर 10 बरं का, त्यामुळे कुठल्या तरी महिन्याच्या 10व्या दिवशी विजय प्राप्त झाला, त्या दिवसाला विजयादशमी असं म्हटलं जातं. तर इथे थोडंसं तुम्हाला आता मराठी कदाचित मोठे हात तसे वाचतात असेल, तर कुठला महिना आहे तो, तर विजयादशमी येते तरी कधी, आणि हे सगळं काय दाखवलंय स्क्रीनवरती तुम्ही बघितलं तर मी थोडक्यात एक्सप्लेन करतो, खूप वेळ नाही पण मजा म्हणून. तर पहिलं जर तुम्ही टेबल बघितलं ना, तर त्याच्यामध्ये मराठी म्हणजे संस्कृत मधली नावं महिन्यांची, हिंदी किंवा मराठी देवनागरी लिपीमधली नावं, आणि त्याच्यानंतर ना आपल्याला इंग्लिश कॅलेंडर आपण बरेचदा आता शाळांमधनं आणि बरीच वर्ष कॉलनायझेशन वगैरे वगैरे झालंय तसं आपण ते फॉलो करत असतो, पण त्याला धरून ना महिना. तर तुम्ही बघितलं तर इथे जर रो बघा बरं का, माऊस तुम्हाला कर्सर दिसेल, तर अश्विन महिना, असं जे हिंदू महिन्यांमध्ये अश्विन महिना जो येतो, सप्टेंबर ऑक्टोबरचा काळ असतो, त्याच्यामध्ये जो 10वा दिवस असतो, इथे तुम्ही जर दुसरं टेबल बघितलं तर इथे संडे पासून सॅटर्डे पर्यंत सगळं दाखवलंय, आणि खाली मूनच्या फेजेस दाखवल्यात बरं का. तर ती इन्क्रीजिंग फेजेस ज्या असतात त्याला शुक्ल पक्ष असं म्हणतात, पण डिक्रीजिंग फेजेस जे असतात म्हणजे अंधार अमावस्येकडे जात राहतो त्याला कृष्ण पक्ष असं म्हणतात. तर अश्विन महिन्यातल्या शुद्ध दशमीला म्हणजे शुक्ल दशमीला म्हणजे 10व्या दिवशी जी तिथी येते, त्या तिथीला विजयादशमी असं म्हटलं जातं. त्या दिवशी विजय, मोठा विजय प्राप्त झाला, आणि म्हणून त्याला विजयादशमी असं म्हटलं जातं. हा कोणाचा विजय आपण मागाशी क्विज मध्ये बघितलो. तर तसंच त्याला दसरा पण म्हटलं. तर दसऱ्याचा अर्थ काय, तर दसऱ्याचा अर्थ खाली दिलाय बघा, की दस आणि हरा असा दोन शब्द एकत्र आलेले आहेत, आणि त्याचं पुढे भाषांतर किंवा ज्या ज्या भाषेला अनुसरून तसं दसरा असं मराठी भाषेत झालं, दशहरा असं हिंदी भाषेमध्ये म्हटलं जातं. तर 10 डोक्याच्या रावणाला हरवले तो दिवस असं म्हणून दसरा असं म्हटलं जातं. मग हा विजयादशमीचा विजय कोणाला प्राप्त झाला, आपण मगाशी क्विज मध्ये विचारलं होतं, विच डीमन गॉड राईट वॉज कॉन्कर्ड बाय श्रीराम प्रभू, आणि तो म्हणजे होता हा रावण. त्या रावणाला दशानन, 10 डोक्यांचा म्हणून दशानन असं सुद्धा म्हटलं जातं. आता मला कोणीतरी ना अर्थ विचारला होता बरं का, तर मला राम या शब्दाचा अर्थ माहिती होता, पण रावण या शब्दाचा तेव्हा अर्थ माहिती नव्हता. तर मी आज बघितला, तर राम या शब्दाचा अर्थ म्हणजे रमवणारा. तर राम म्हणजे आपला राम बाप्पा. तर राम बाप्पाकडे बघितलं, त्याच्या कथा ऐकल्या, त्याचं चरित्र ऐकलं, तो इतिहास समजून घेतला,
की कुठलाही प्रसंग रामायणातला असं बघितलं की आपण त्याच्यात रमून जातो. राम बाप्पाच्या मूर्तीकडे सुद्धा नुसतं बघितलं तरी आपण त्या मूर्तीकडे बघता बघता त्या मूर्तीच्या सौंदर्यामध्ये रमून जातो. तसाच हा रावण अकराळ विक्राळ, त्याचा अर्थच तसा आहे, म्हणजे गर्जना करणारा. तसा गर्जना करणाऱ्या रावणाचा ज्या दिवशी त्याच्यावरती विजय प्राप्त केला, अशा रमवणाऱ्या, म्हणजे कोणाला रमवतो? चित्ताला, म्हणजेच मनबुद्धीला रमवणारा असा जो आपला सुंदर पण बलवान, सगळे शस्त्र अस्त्र त्याच्यामध्ये पारंगत असलेला, प्रचंड सामर्थ्यशाली अशा राम बाप्पानी विजय प्राप्त करून घेतला. आणि तो विजयादशमीचा दिवस थोडस आपल्याला छान वाटतं असं समजल्यावरती. आणि तसंच दुसरा जो विजय, जी कथा सांगितली आता आपल्याला काव्याने सुंदर सांगितली, महिषासुरावरती विजय प्राप्त करून घेतला. आता हा महिषासूर कोणी केला? तर दुर्गा देवीने घेतला, म्हणजे दुर्गा मातेने विजय प्राप्त केला. तर दुर्गेचा अर्थ काय आहे? तर दुर्ग असं पण म्हटलं जातं बरं का. किल्ल्यांना दुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग अशा सगळ्या किल्ल्यांची नावं ठेवलीत महाराजांनी. तर असंच कठीण, अभेद्य, पराजयाच्या पलीकडची अशी दुर्गा आपली आई, आई भवानी, आई जगदंबा, सगळी तिचीच रूपं आहेत. तर ही अशी दुर्गा माता, म्हणजे कोणावर विजय प्राप्त केला? महिषासुरावरती. महिषासुराचं नाव पण बघावं कसं आहे, असुर त्याच्यामध्ये आलं ते आपल्याला कळतं. पण हा महिषा काय? तर म्हैसी म्हणजे म्हैस प्लस असुर असं एकत्र करून महिषासूर असा झाला. म्हणजे कोणीतरी त्या एका म्हशीच्या प्रेमात पडलं होतं आणि त्यामधनं हा पुत्र निर्माण झाला होता. आणि म्हणजे असं काहीतरी विलक्षण तमोगुण, सगळ्या बॅड क्वालिटीज घेऊन, जडत्व घेऊन निर्माण झालेला असुर, महाबलाढ्य, तो महिषासूर. सौंदर्य आपण थोडंसं पुढे बघणार आहोत. या सगळ्या ह्या कथा आलेल्या आहेत, त्याला धरून काही प्रसंग आलेले आहेत, काही इतिहासाचा भाग आहे आणि त्यामधनं आपण समजून घेऊन ते गुण आत्मसात करण्याचा सुद्धा भाग आहे आपल्या सगळ्या देवी देवतांच्या ह्या कथा आणि त्यांचं चरित्र बघता बघता. तर आता हा मुहूर्त विशेष का आहे, म्हणजे आपण एवढा उत्सव का करतो? तर 3.5 मुहूर्त, आता 3.5 शक्तिपीठ आपण महाराष्ट्रातली बघितली, त्या शक्तिपीठांची कथा पण वेगळी आहे. कधीतरी आपण दिनविशेष मध्ये ते पण बघूयात. पण तसेच 3.5 मुहूर्त आपल्या भारत खंडामध्ये प्रसिद्ध आहेत. मुहूर्त म्हणजे काय? तर त्या दिवशीचा दिवस हा प्रचंड, म्हणजे हा पवित्र मानला जातो. हा अतिपवित्र दिवस मानला जातो. त्या दिवशी वेगळं कुठेतरी पंचांग काढून त्याच्यामध्ये कुठलं तरी स्पेसिफिक टायमिंग शोधून तो मुहूर्त शोधण्याची गरज नाही. त्या दिवसभरात कधी पण तुम्ही कुठलाही विधी, कुठलीही पूजा, कुठल्याही उत्तम कार्याची सुरुवात केली तरी अतिशय छान होतं ते. निश्चितच मनापासनं आणि पूर्ण प्रयत्न करून केलं पाहिजे, एवढं मात्र नक्की आहे. आणि ईश्वराला स्मरून केलं पाहिजे, हे कधी विसरता कामा नाही. तर अशा सगळ्या भूमिकेतनं जे 3 विशेष, 3.5 असं म्हणलेलं आहे, तर 3.5 असे जे विशेष मुहूर्त येतात, त्याच्यामधला हा एक पवित्र मुहूर्त. कुठले हे 3.5 मुहूर्त? आपण जे इथे नावं तुम्ही वाचली स्लाइडवरती, तर गुढीपाडवा, हिंदू नवीन वर्ष, अक्षय तृतीया, त्याला परशुराम जयंती असं पण म्हणलं जातं. आता परशुरामांची कथा आली होती की नाही, श्राव्या सांगत असताना, रेणुका मातेचं मंदिर, तिचा मुलगा म्हणजे परशुराम. आणि त्या परशुरामांचं सामर्थ्य प्रचंड आहे, त्यांचं पण चरित्र आणि कथा प्रसंग आपण कधीतरी बघूयात नंतर. पण असे इनडिस्ट्रक्टेबल म्हणजे अक्षय, तर असे परशुराम सुद्धा इनडिस्ट्रक्टेबल होते, त्यांची जयंती. आणि असा जो मुहूर्त आहे अक्षय तृतीया. तृतीया म्हणजे ती तिथी येते. आता असं जसं आपण दशमी बघितलं तसं तृतीया, थर्ड डे, म्हणून तृतीया म्हणलं जातं. तसाच दसरा किंवा विजयादशमी आपण ते बघितलं. आणि जो अर्धा मुहूर्त असा आलाय तो दिवाळीचा पाडवा असं म्हणलेलं आहे. बळीप्रतिपदा असं पण म्हणलं जातं. त्या दिवशी बळीप्रतिपदा म्हणजे वामन अवताराचं त्या महात्म्य आहे त्या दिवसाला धरून. ती कथा कधीतरी आपण नंतर बघूयात. पण विशेष दिवस आहे, 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. तुम्ही खूप लोक अनेक कामं, नवीन नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी ह्या मुहूर्ताला त्या सुरू करतात असं बघितलं जातं. आता नवरात्री साजरी कशी करतात? आपण बऱ्याच क्विज मधनं, कथांमधनं बघितलं, तुम्ही सगळीकडे बघितलं असेल, तुमच्या घरी पण कदाचित केलं असेल. पण अनेक जण 9 दिवसांचा हा सण आहे आणि सणाची सांगता म्हणजे समारोह लास्ट डे विजयादशमीने केला जातो. त्यामुळे नवरात्री फॉलोड बाय विजयादशमी. आणि तिकडनं सगळे आपले मोठे मोठे सणवार छान सुरू होतात हिंदू धर्माचे. तर असं सगळं असताना नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी वेगवेगळे लोक पूजा करत असतात बरं का. तर घरामध्ये देवीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते, महाराष्ट्रामध्ये घटस्थापना केली जाते. तर त्या घटरूपी देवी ला तिचं पूजन केलं, त्याचं विशेष महत्व, एवढा वेळ आपल्याला मिळणार नाही. पण त्यामध्ये अनेक लोक 9 दिवस
कडक उपास करतात. म्हणजे काही जण कडक उपास करतात, काही जण त्यांना सोसेल असा उपास करतात. हा उपवास म्हणजे तरी काय आहे? ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी केलेला हा प्रयत्न, हे लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्या ज्या विधी आहेत सायंटिफिक आहेत. खूप खाल्लं म्हणजे उपवास ही दुप्पट खाशी असं म्हटलं जातं. कारण उपास म्हणजे खिचडी, म्हणजे काय अजून कीस आणि अजून काय कीस मला फारसा आवडत नाही. पण त्याचा फार कीस पाडायला नको. पण असे वेगवेगळे पदार्थ केले जातात आणि ते आपण मस्त दाबून खातो आणि नंतर धम्म करतो पोट आणि मग आता घोरत पडतो. तर असं न करता उपवासाचा खरा अर्थ आहे की शरीराला फ्रेश ठेवायचं, अलर्ट ठेवायचं. आणि जी ध्यान प्रक्रिया सांगितली की नाही, थोडक्यात सांगितली श्वेता मावशींनी, पण त्याच्यासाठी मनाचा आणि बुद्धीचा म्हणजे माइंड अँड इंटेलिजन्स हॅज टू बी ॲब्सोल्युटली अलर्ट. त्यासाठी केलेला जो प्रयत्न आहे, त्यासाठी बॉडी अलर्ट ठेवायला लागते, लाईट ठेवायला लागते, महिषासुरासारखी जड करून चालत नाही. आणि म्हणून केलेला प्रयत्न उपवास. त्यामुळे देवीची आराधना 9 दिवस अखंड घडावी या भूमिकेतनं केलेला उपवास असतो. मग देवीची मूर्ती काही जणांकडे असते, काही जणांकडे मुखवटे असतील, काही ठिकाणी घट आणि पूजेमध्ये देवी असते. देवीची स्तोत्र सकाळ संध्याकाळ म्हटली जातात, पूजा अर्चा केली जाते, त्याचबरोबर तिची आरती केली जाते. स्त्रियांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात, अनेक गरबा पण साजरा केला जातो, खेळला जातो. आपण बघूया थोडक्यात ते पुढे. आणि विजयादशमीला मी असं म्हटलं तसं सणाची सांगता होते. नमो देवी महादेवी शिवाय सततम नमः. हे सतत तुझं स्मरण करत आहे, असं पद्धतीने या देवीची आराधना करण्याचा प्रयत्न आणि त्या स्मरणामध्ये अखंड राहण्याचा प्रयत्न ह्या नवरात्रीला केला जातो. आपण गंमत ही पण बघितली की नवदुर्गांचं पूजन. आता हे नवरात्रीच्या नवदुर्गा आहेत, सर्व ह्या दुर्गा मातेचीच स्वरूप आहेत. तर त्यामध्ये पहिली कुठली आहे? पहिल्या दिवशीची जरा तुम्ही बघितलं तर शैलपुत्री असं तिला म्हटलं जातं. तर वेगवेगळ्या कथा आहेत, फार त्याच्यात जाणार नाही. दुसरी आहे ती ब्रह्मचारिणी माता. ह्या कथा सावकाश सुंदर पद्धतीने बघितल्या पाहिजेत, हळूहळू बघायला पाहिजेत. नंतर चंद्रघंटा असं तिचं नाव आहे. मग कुष्मांडा माता अशी जी आहे ती 4थ्या दिवसाची आहे. स्कंद माताचं चित्र आता एवढं क्लिअर नाही, पण थोडं जवळ जाऊन जर तुम्ही बघितलं तर तिच्या राईट जो खालचा हात आहे त्याच्यावरती, हातावरती तिथे कोणतरी बसलंय. तर कार्तिक स्वामींची ही आई आहे स्कंद माता म्हणजे. नंतर या महिषासूर मर्दिनी जिला म्हटलं गेलेलं आहे, युद्ध केलं, ती म्हणजे कात्यायनी माता असं आहे. काळ रात्री, बापरे, काली माता. आता तिला बघूनच धडकी भरते आणि परत बाबा तुझं सौम्य रूप आणि तेच आम्हाला त्याचं दर्शन घडू दे कधीतरी, असं आपल्याला म्हणावंसं वाटतं. पण ही उग्र स्वरूपाची तंत्र आणि सगळ्या सिद्धींना जी तिच्या तिला ज्या ती इतरांनाही प्राप्त करून देते आणि सर्व सिद्धींवरती तिने विजय मिळवलेला आहे, तिने वश केलेले आहेत. म्हणजे सगळं तंत्रविद्यांची ही देवी आहे काली माता. मग महागौरी माता अतिशय सुंदर, सौम्य आणि गौरवर्णाचं असं रूप आहे आणि 9व्या दिवशीची आहे ती सिद्धिदात्री माता. अशी दे आहे नवदुर्गा आणि तिची ही सगळी स्वरूप आहेत. तर आता ह्या नवरात्रीची सगळा जो उत्सव असतो तो अशा पद्धतीने साजरा केला जातो. अजून थोडंसं आपण पुढे बघूयात, सायंटिफिक अर्थ पण बघूयात. तर 10वा दिवस म्हणजे विजयादशमी. हा पण मोठ्या उत्सवाचा सण आहे. मुहूर्तांपैकी एक मुहूर्त, पवित्र मुहूर्त. सकाळी लवकर उठून, अंघोळ करून छानपणे देवाची पूजा केली जाते. आपण बघितलं तर घराला तोरण बांधलं जातं. त्याचबरोबर सरस्वतीला वंदन केलं जातं. इथे चित्रामध्ये बघाल तुम्ही आयुध पूजन केलं जातं. आपण गाड्या धुतो आणि त्याच्यानंतर त्याला हार अर्पण करतो. वेगवेगळी अवजारं असतात ती ठेवतो. अवजारं, उपकरणं म्हणजे टूल्स बरं का, सामग्री. आणि आयुधांमध्ये शस्त्र पण आहेत. तो विशेष करून फोटो दाखवलाय. आपल्याकडे खरं तर शस्त्र घरी आहेत का नाहीये, पण काठी असेल, लाठीकाठी शिकायला पाहिजे. तलवार, दांडपट्टा, कुठले तरी पारंपरिक शस्त्र कधीतरी माणसांनी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे. आणि शस्त्र आणि त्या शस्त्रास्त्रांची पूजा देखील या दिवशी केली पाहिजे. अशीच आपण आरती करतो. श्रीरामांची आरती होते या दिवशी आणि त्यानंतर आरती करून, प्रसाद भोजन करून संध्याकाळी अनेक ठिकाणी रावण दहन केलं जातं आणि असा दिमाखात या सणाचा समारोप होतो. आज सगळीकडे, पुण्यामध्ये तरी आता निश्चित, म्हणजे आत्ताच आमच्या सोसायटीच्या बाहेर खरं तर संघाच्या सगळ्या लोकांचं पथसंचलन पण आहे. म्हणजे RSS, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे
आणि राष्ट्रकार्य मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि हे सर्वजण फार सुंदर पद्धतीने पथसंचलन, पथ म्हणजे मार्ग, वाट, आणि त्याच्यावरती संचलन, मार्चिंग ते असं करत जातात सुंदर, आणि त्यामध्ये वेगवेगळी विजयादशमीची गीतं आणि त्याचबरोबर आपल्या राष्ट्राची स्तुती करत ते जातात. आता भारताच्या विविध प्रांतांमध्ये हा सण खूप दिमाखात साजरा केला जातो. तर काश्मीरचंच पहिलं मी चित्र घेतलं बरं का. 75 वर्षांमध्ये प्रथम गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावरती नवरात्रीची पूजा ही माता शारदा देवी मंदिरात आणि वैष्णोदेवी मंदिरात तर असतात, म्हणजे तिथे मिलिटरी पण खूप असते, पण माता शारदा देवी मंदिरात म्हणजे अगदी कुपवारा बॉर्डर विलेज आहे ते, आणि प्रचंड आतंकवादी हल्ले त्या ठिकाणी झालेले आहेत. खूप त्या ठिकाणी अतिरेकी होते, पण खूप प्रयत्नांनी या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण पुन्हा निर्माण होत आहे. ते आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. हा सगळा सण साजरा करताना आपल्या राष्ट्रामध्ये काय चाललंय हे पण थोडं समजून घेतलं पाहिजे, आणि त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने पूजा करण्यात आली आहे. तशीच भारतात मध्ये हिमाचल प्रदेश, त्या ठिकाणी काय होतं, तिथे कुल्लू दसरा नावाचा एक सण साजरा केला होता का. दसऱ्यालाच 10वाच दिवस आहे, पण त्यात कुल्लू दसरा असं म्हणतात, आणि त्या ठिकाणी सर्व देवांची मिरवणूक निघते. हे देव सगळे निघाले कुठे, तर अरे माझे रामप्रभू विजय प्राप्त करून येत आहेत, त्यांच्या भेटीला आता मी चाललो आहे असं म्हणून त्या सर्व देवांची मिरवणूक निघते. प्रत्येक प्रत्येक प्रदेशाचं काहीतरी विशेष आहे. तर पंजाबमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे विशेष नवरात्रीमध्ये 9 कुमारिकांचं पूजन केलं जातं. 9 कुमारिका म्हणजे नवदुर्गा, त्या सर्व कुमारिका म्हणजे छोट्या मुली, त्या सर्व छोट्या मुलींना तिथे बोलवून त्यांचे विधियुक्त पूजन करून, प्रसाद भोजन ग्रहण करून, त्यांना नमस्कार करून आपण त्यांना निरोप देतो. बघा किती सुंदर आहे आपलं शास्त्र. ईश्वर हा सर्वत्र आहे. ईश्वराचा शोध स्वतःमध्ये घेतला पाहिजे. स्वतःमध्ये शोध घ्यायचा असेल तर स्वतःला त्यासाठी तयार केलं पाहिजे, आणि ते तयार करायचं असेल तर आपल्याला नम्र असायला पाहिजे, आणि नम्र व्हायचं असेल तर तो दुसऱ्यांमध्ये, जसं आपण देवळामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये बघतो तसंच या छोट्या मुलींमध्ये सुद्धा ईश्वराला म्हणजेच देवीला आपण पूजलं पाहिजे. अशा पद्धतीने अनेक धारणांसहित ही कुमारिकांचं ह्या पूजन केलं जातं. आणि त्याचबरोबर जर मध्य भारतामध्ये आपण बघितलं, म्हणजे सगळा मध्य प्रदेशचा एरिया आहे, महाराष्ट्राचा भाग पण त्याच्यामध्ये थोडाफार आला, वेस्ट साईडकडे महाराष्ट्राचा बराचसा भाग जातो, पण लागून आहे मध्य प्रदेश, राजस्थान, थोडा महाराष्ट्राचा भाग. तर ह्या सर्व ठिकाणी जर बघितलं तर इकडे विशेष करून जो मारवाडी जैन असा जो समाज आहे त्या ठिकाणी कडक उपास करण्याची प्रथा आहे अनेक स्त्रियांमध्ये. माझ्या मित्राची आई पण करायची आणि करते बरं का, आणि त्या ठिकाणी ते बरेचदा चटईवरती झोपतात, बेडवरती पण झोपत नाही. हा सगळा जो भाग आहे तो शरीराला, मनाला, बुद्धीला ईश्वर प्राप्तीसाठी तयार करण्यासाठी आहे. देयर इज अ सायन्स बरं का. हे उगाचच काही आपल्याकडे अशाच प्रथा पडल्यात किंवा परंपरेने काहीतरी चालत आलंय म्हणून नाहीये, थोडंसं समजून घेतलं पाहिजे. तर अशी ही उपासना केली जाते. गुजरातमध्ये तर गरब्याचं वातावरण आणि त्या नृत्यानी तर भारावून जातं सगळं तिथे वातावरण. उत्तर प्रदेशामध्ये विशेष म्हणजे रामलीला आणि त्याचबरोबर रावण दहनाचा भाग असतो. अनेक खेळ केले जातात आणि प्रचंड प्रमाणात लोक ते बघायला येतात. जर आपण ईस्टमध्ये बघितलं तर बंगाल ह्या प्रांतामध्ये, आता बंगालमध्ये बऱ्याच गोंधळ चाललेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये, अनफॉर्च्युनेट आहे ते, पण त्या ठिकाणी दुर्गा मातेचं मोठ्या प्रमाणामध्ये, जसं गणपतीच्या मिरवणुकी आपल्याकडे पुण्यामध्ये आणि इतर महाराष्ट्रामध्ये असतात की नाही, तसं बंगालमध्ये दुर्गा मातेच्या सर्व मिरवणुकी मोठ्या मोठ्या प्रमाणात निघतात आणि त्या ठिकाणी खूप मोठा उत्सव असतो, आणि स्त्रियांचा विशेष करून अतिशय पवित्र पद्धतीने त्या ठिकाणी सहभाग असणे अपेक्षित आहे. फार मोठा सोहळा आहे. आणि दक्षिण भारतात जर साऊथला गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी कोलू नावाचा एक प्रकार असतो. तर म्हणजे या छोट्या छोट्या मूर्ती असतात, देवी देवतांच्या मूर्ती असतात, परंपरेने त्या घरामध्ये चालत आलेल्या असतात. त्यांना असं 9 पायऱ्या केल्या जातात, त्याच्यावर या सगळ्या सजवल्या जातात आणि त्यांची अशी आरास मांडली जाते आणि त्यांचं पूजन केलं जातं. आमच्या घरात दक्षिण भारतातले काही लोक आहेत, उद्याच ते बहुतेक त्या कोलूला का आजच ते दर्शनाला जाणार आहेत असं काहीतरी आहे. फार सुंदर हा सर्व भाग आहे. हा थोडासा सायन्स आणि प्रथा कुठनं आल्या, इतिहास काय सांगतो हा भाग बघूयात, थोडक्यात बघूयात. तर विजयादशमीला आपण बघितलं की एक विशेष प्रसंग या विजयादशमीच्या महत्वामध्ये असा आहे की पांडव जे होते ते पांडव सुद्धा त्या दिवशी अज्ञातवासातनं बाहेर आले. म्हणजे दे वर इन हायडिंग आणि इन डिस्गाईज
त्यांना 1 वर्ष जसं राहायचं होतं, भयंकर अवघड होतं ते. ती कथा आपण कधी नंतर बघूयात. पण विशेष करून जेव्हा ते बाहेर आले, तेव्हा शमीच्या वृक्षावरती त्यांनी आपली शस्त्रास्त्र लपवून ठेवली होती. त्या वृक्षाने त्यांच्या शस्त्रास्त्रांना, धर्माला जणू काही आसरा दिला होता. कारण त्या शस्त्रांच्याच सर्व शस्त्र वापरून पुढे धर्मयुद्ध करायचं होतं. कृष्ण बाप्पा त्यांना त्यासाठी प्रेरित करत होता आणि हे सगळं करण्यासाठी म्हणून शमी वृक्षाची त्यांनी अतिशय मनापासून उपासना केली आणि ती शस्त्रास्त्र परत खाली काढली आणि पुढच्या प्रवासासाठी ते निघाले. आता आयुधांची आणि शमीच्या वृक्षाची पूजा आणि याची प्रथा आपल्याकडे त्या ठिकाणून आलेली आहे. त्यामुळे शमीच्या वृक्षाने दिलेला आश्रय. आता कोणीतरी म्हणेल की अहो इतिहास आहे आम्हाला माहिती नाही. नुसत्या शमीच्या वृक्षाच्या ज्याला एखादा सायंटिफिक म्हणजे व्हेरी सायंटिफिक महाभारताचा इतिहास आहेच आहे. सगळे दाखले पण आहेत. कधीतरी आपण महाभारताचा अभ्यास करू किंवा सहज कथा बघू तेव्हा ते बघूयात. पण शमीच्या वृक्षाच्या सायंटिफिक क्वालिटीज जर बघितल्या तर शमीच्या वृक्षाची मुळं, इट्स बार्क, त्याची स्टेम, त्याच्या ब्रांचेस, त्याच्या लीव्स, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांमधनं औषधी वनस्पती निर्माण होतात, निर्माण केल्या जातात, औषधं निर्माण केली जातात. त्यामुळे तो वृक्षच इतका पवित्र आणि इतका उपयोगी आहे की सहजच शास्त्रामध्ये इतिहासाला धरून, कथेला धरून आणि मेडिसिनल व्हॅल्यूला धरून त्याची पूजा करण्यासाठी आपल्याला प्रेरणा दिली जाते. फार सौंदर्य या सर्व गोष्टींमध्ये. मला एक विषय आपल्याला म्हणजे विचार मनामध्ये येतो की मी जसं म्हणलं आयुधांची पूजा का? आणि आयुधांची आणि विद्येच्या उपकरणांची म्हणजे आपण पुस्तकाची, पाटीची, पाटीवरती काढलेल्या सरस्वती देवीची. तर आपण सरस्वती देवीचा श्लोक "या कुंदेंदू तुषारहार धवला" असं म्हटलंय. आईची स्तुती पण गायलेली आहे. तबल्यावरती वादन करून तेव्हा गाणं लागलं होतं. माझ्या ह्या स्वाध्यायानंतर पण अनन्या म्हणणार आहे. तर ही सरस्वती देवी जी आहे, ती विद्येची देवी आहे. तिच्याकडे कला पण आहे. ती कला पण प्रदान करते आणि हे सगळं कशाच्या माध्यमातून होतं हो? आपल्या बुद्धीच्या माध्यमातून होतं. त्यामुळे मनुष्याला जर अधिक उन्नत, उत्क्रांत, सुंदर जीवन जर जगायचं असेल, तर त्यासाठी त्याची बुद्धी तल्लख पाहिजे आणि योग्य मार्गावरती ती चालली पाहिजे. काहीतरी महिषासुरासारखं आणि रावणासारखं वेडं-वाकडं करून चालत नाही. त्यामुळेच त्यांच्यावरती विजय जेव्हा प्राप्त होतो, तो आपण साजरा करतो आणि तो विजय प्राप्त करण्यासाठी चांगली बुद्धी लागते आणि चांगली बुद्धी जिच्याकडनं आपल्याला मिळते, तिची पूजा आज आपण करतो आणि तिची पूजा करून त्याबरोबर प्रयत्न करायला लागतो आणि तो प्रयत्न पुस्तकांच्या माध्यमातून, त्याच्यानंतर पेनच्या माध्यमातून, पाटी पेन्सिलीच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने करायला लागतो. त्यामुळे आपण त्यांची पण पूजा करतो. आता हे सगळं छान आहे, पण आयुध पूजन का? आता बरेचदा आपल्या शाळांमधनं अनेक ठिकाणून आपल्याला हे सांगितलेलंच नाहीये, शिकवलं पण जात नाही आणि आपल्याला प्रेरणा तर त्याहून दिलीच जात नाही. पण तुम्ही मजा बघा, की राम बाप्पाला गरज काय होती हे सगळं युद्ध करायची खरं तर? राम बाप्पा हा आनंदात होता, समाधानात होता. आई-वडिलांनी सांगितलेली जी काही आज्ञा होती, त्याचं पालन करण्यामध्ये तो कर्तव्याचं पालन करत होता. मग सगळं असं असताना गोंधळ कुठे झाला? गोंधळ शूरपणखेने घातला. गोंधळ त्या खरदूषण आपण मागच्या केंद्रामध्ये अश्वत्थामांनी आपल्याला सांगितली होती गोष्ट. खरदूषण त्यांनी घातला. सहस्रावधी राक्षसांनी घातला. कारण त्यांना हे सर्व बघितलंच जाईल, त्यांना बघवलं जाईल असं होत नाही. त्यामुळे असे दुष्ट अनेक ठिकाणी संसारामध्ये म्हणजे जगामध्ये असतात. आपण बघितलं काश्मीरचं मी पहिली स्लाईड दाखवली होती. किती वर्ष काय चाललंय. आता सुद्धा आपले किती सोल्जर्स तिथे मारले जातात. म्हणजे किती सोल्जर्स किती लढतायत ह्या सगळ्या शत्रूंविरुद्ध आणि ते असेच लढू शकत नाहीत. शस्त्राच्या साहाय्यानेच लढायला लागतो. कृष्ण बाप्पांनी विनाशायच दुष्कृताम असंच सांगितलेलं आहे आणि म्हणून ह्या सर्व आयुधांची पूजा आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेली आहे. आपण सर्वांनी पण करायला पाहिजे. आज जमली नसेल, पुढच्या दसऱ्याला नक्की केली पाहिजे. त्यामुळे धर्ममार्गावरती चालताना, देशाचं संरक्षण करताना, दुष्टांचा संहार हा करायलाच लागतो आणि त्यासाठी शस्त्रकला ही शिकावी आली पाहिजे. शस्त्र अवगत असावं, शस्त्राला नमन केलं पाहिजे, शस्त्राची पूजा केली पाहिजे, हे आपल्याला शिकवलं जातं.
आता गरबा खेळला जातो. गरबाची प्रथा कुठनं आली? तर गरबा म्हणजे आता जे सगळं दिसतं की नाही, सोसायटीमध्ये बरीच गाणी लागतात. तुम्ही नशीबवान असाल तर खरोखर देवीसाठी जी देवीची आराधना म्हणजे उपासना करणारी गाणी असतील ती लागतील. पण बहुतेक ठिकाणी कुठले तरी आयटम सॉंग्स काहीतरी भलतं-सलतं चाललेलं असतं. आपल्याला आपण जातो, नाचतो, छान वाटतं. मित्र-मैत्रिणी भेटतात, त्यांच्याबरोबर आपल्याला मजा करता येते. हे सगळं सुंदरच आहे. पण गरब्याच कशाचं प्रतीक आहे गरबा हे आपल्याला कळतंय का? तर गरबा म्हणजे मुख्यतः देवीने ज्या महिषासुराबरोबर जे युद्ध केलं त्याचं प्रतीक आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे नृत्याच्या माध्यमातून हे देवीचं आणि त्या महिषासुराचं युद्ध कसं चाललं होतं हे प्रतिकात्मक रूपाने सर्वांनी एकत्र यावं, देवीची स्तुती करावी, देवीची आराधना करावी, देवीला केंद्रस्थानी सेंट्रल अटेन्शन सेंटर ऑफ अटेन्शन करून तिच्या भोवती गोल करून हे नृत्य करावं असं अपेक्षित आहे. असं घडतं का? तर नाही. वेगळंच काहीतरी समाजामध्ये चाललेलं असतं. पण आपली संस्कृती थोडीशी आपण समजून घेतली पाहिजे. आणि गोल करण्याचं कारण काय हो? गोल करण्याचं कारण असं आहे, की आपण जर सर्कल ऑफ लाईफ ज्याला म्हणतो, ते गोलाकार चक्र असतं, जन्म-मृत्यूचं चक्र असतं. माणूस जन्माला येतो, त्याला आई-बाबा किंवा कोण जे असतील ते मोठं करतात, त्यांच्या मदतीने तो मोठा होतो. त्याचं जसं कर्म करण्याचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या गोष्टींवरती अंतरंग आणि बाह्य अशा तो विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि तिकडनं वार्धक्याकडे, तारुण्यामधून वार्धक्याकडून म्हणजे म्हातारपणाकडे आणि तिकडनं मृत्यूकडे त्याचं आयुष्याचं असं चक्र असतं आणि त्या चक्राचा विसर पडू नये. कारण तो जसा विसर पडतो माणसाला तसं काय होतं? माणूस उन्मत्त होतो. म्हणजे काय? माणसाला एक प्रकारे गर्व चढू शकतो आणि त्याचा महिषासूर होऊ शकतो. होऊ नये तसा म्हणून असं चक्राकार पद्धतीने गरबा खेळला जातो. इतिहासामध्ये या विजयादशमीचं सायन्स त्याच्या मागच्या, धारणा त्याच्या मागच्या, वेगवेगळ्या पद्धतीने सण कसा साजरा केला जातो, त्याचा अर्थ काय आहे आणि तसंच इतिहासामध्ये आपल्या सर्व थोर राजांनी, महाराजांनी कशा पद्धतीने विजयादशमीच्या मुहूर्तावरती सीमोल्लंघन केलं आहे, हे पण अगदी उदाहरणं बघण्यासारखी आहेत. शिवाजी महाराजांनी कर्नाटक दिग्विजय आपण खरं तर मागच्या केंद्रामध्ये बघितलं. ते जो आखला होता विजयादशमीच्या मुहूर्तावरती सीमोल्लंघन केले होते. सीमेचं उल्लंघन करणे, सीमोल्लंघन करणे. बाबासाहेब पुरंदरे इथे खरं तर चित्रामध्ये आहेत. प्रतापगडावरची ही देवी आहे आई भवानी देवी. तिचा उत्सव महाराजांनी सुरू केला होता. तो प्रतापगडावरती विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू केला होता. त्यानंतर बाजीराव पेशवे त्यांचंही चरित्र बघण्यासारखं आहे. विलक्षण इतिहास आहे हा आणि विलक्षण शौर्य गाजवलेलं अतिशय लहान वयात इनडिस्ट्रक्टेबल, अनकॉन्करेबल, ही नेव्हर लॉस्ट एनी बॅटल असे हे बाजीराव पेशवे आणि त्यांचं शौर्य होतं. सर्व भारतामध्ये त्यांनी दिल्ली पार, अटके पार झेंडे असं म्हटलं जातं. त्यांनी भगवा झेंडा तिथे लावला होता. तर त्यांनी सुद्धा ही सर्व युद्ध आणि सीमोल्लंघन विजयादशमीच्या दिवशी केलं. आता एक कुमारिका पूजन हा जो भाग आहे तर 9 कुमारिकांचा आपण मगाशी बघितलं की 9 कुमारिका म्हणजे ह्या नवदुर्गा आहेत. त्याच्यामध्ये त्या कुमारिकांमध्ये देवी बघायची आहे, ईश्वराला बघायचं आहे आणि त्या स्मरणामध्ये तिचं पूजन होत आहे. ह्या भावामध्ये, भूमिकेमध्ये आणि आई भवानीची कृपा आमच्यावरती अखंड राहो अशा प्रार्थनेनी कुमारिका पूजन करणं अपेक्षित आहे. आता आपण कथा बघितली खरं तर मी घेणार होतो घ्यायला एवढा वेळ नव्हता मला. पण लकीली श्वेता मावशीने सुरुवातीला घेतली की सोन्याची पानं आपण का लुटतो? त्या वरदंत ऋषींची आणि त्यांच्या शिष्याची तो कौत्स नावाचा शिष्य आहे खरं तर त्याचं नाव कौत्स पण असं म्हटलं जातं. तर त्याची ही कथा होती ती बघितलं आपण की ते त्याला सांगतात म्हणजे तो मागे लागतो की काहीतरी घ्या, गुरुदक्षिणा घ्या. बरं तू 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेऊन ये. म्हणजे खूप मोठा नंबर आणि त्या सगळ्या कोणाकडनं? तर कोणतरी सांगतं रघुराजाकडनं. रघुराजाला आपण बघितलं की तो तर अतिशय सामर्थ्यवान असतो. पण तो रघुराजा त्यावेळेस झोपडीमध्ये राहत असतो राणीला घेऊन. कारण नुकताच त्यांनी एक यज्ञ केलेला असतो आणि त्या यज्ञाची रिक्वायरमेंट अशी असते. यज्ञ म्हणजे होम हवन, पूजा विधी आणि त्याची रिक्वायरमेंट अशी असते, सर्व लोकांसाठीच केलेला असतो, की राजांनी आपल्याकडच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या दान करून टाकायच्या. त्यामुळे तो झोपडीत राहत असतो. मग हा तिथे गेल्यावरती तो कौत्स म्हणतो की हा कसा मला मदत करणार? हा स्वतः झोपडीत राहतोय. पण ह्याचं सामर्थ्य इतकं विलक्षण असतं की तो म्हणतो की थोडी मला मुदत दे. 3 दिवसांची मुदत मागतो आणि इंद्रावरती स्वारी करण्याचा बेत आखतो. इंद्राला हे कळतं. तो ती सगळी सोन्याची वृष्टी करतो त्या आपट्याच्या झाडावरती आणि मग ते पुढची सगळी कथा आपण ऐकली मगाशी. आता ह्याच्यात बघण्यासारखं काय आहे? फार सुंदर आहे की सोन्याची जी आपण आपट्याची पानं सोनं म्हणून देतो लहान
थोर माणसांना देतात, एकमेकांना द्यावं म्हणजे. आणि त्याच्या मागे धारणा काय आहे, तर गुरु कसे असावेत हे थोडंसं सांगतात, की गुरूंनी सर्वोत्कृष्ट ज्ञान त्या शिष्याला प्रदान केलं. म्हणजे सर्वोत्कृष्ट हायेस्ट फॉर्म ऑफ नॉलेज काय आहे, हाऊ टू अटेन गॉड, सेल्फ रिअलायझेशन. बरं का, व्हेरी डिफिकल्ट, पण ते करता करता अनेक गोष्टी वेगवेगळ्या शिकवल्या जातात आणि त्याच्या बदल्यात कुठलाही मोबदला मागितला नाही. त्यामुळे ज्ञानी आणि निर्लेप अंगाला काही लागलंच नाहीये गुरूंच्या. तो शिष्य कसा असावा, अतिशय नम्र असावा, हंबल असावं. नम्र जर नसेल शिष्य तर काहीही त्याला समजूच शकणार नाही. आपण क्लासमध्ये महिषासुरासारखे गर्व करत बसलो, हे काय शिकवतात, ते काय शिकवतात, यांना येत नाही, त्यांना येत नाही, माझं काय येतं, आपली ग्रोथ स्टॉप होईल. त्यामुळे शिष्याचं इथे उदाहरण फार सुंदर आहे, की शिष्याने ती विद्या जी आहे ती गुरूंनी भले तशीच दिली असेल, पण शिष्यांनी त्याच्या बदल्यात मागे लागला गुरुच्या, की गुरु काहीतरी दक्षिणा घ्या, आणि नम्रपणे त्या शिष्यानी त्या विद्येचा स्वीकार केला. आता हा राजा कसा होता, म्हणजे रघुकुळ कसे होते किंवा रघुकुल कसे होते, तर इंद्र राजाला सुद्धा त्यांचा पराक्रम माहिती होता, अतिशय पराक्रमी. तर रघुराजा कसा होता, पराक्रमी तर होताच होता, थोर होता, त्याच्यानंतर तो दानशूर होता. यज्ञामधनं त्यांनी दाखवून दिसलंच म्हणजे सर्वांना. सर्व लोकांचा विचार त्याच्या मनामध्ये अग्रस्थानी होता, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी त्याच्या सर्व प्रजेला कायम होती, त्याची विचारसरणी महान होती आणि त्याचे राहणे अतिशय साधे होते. आता हे बघण्यात तुझी येणार नाही, म्हणजे इम्पॉसिबल आहे. पण काय शिकवून जाते ही कथा आपल्याला, हा प्रसंग आपल्याला, तर राजा कसा असावा, लोभ कसा नसावा, हावरटपणा कसा नसावा, हे पण ती आपल्याला कथा सांगते. इतकं सगळं सोनं आहे, श्वेतामातीने सांगितलं, म्हणून त्या राजानेच घेतलं, तो तर झोपडीत राहत होता. का ऋषींनी, त्या सद्गुरूंनीच घेतलं, त्यांच्याकडे तर आश्रम होता, काहीच नव्हतं बाकी, ते नुसतं भगववस्त्र आणि आश्रम होतं. आणि त्याच्यानंतर का त्या कौचचं शिष्याने घेतलं, कोणीच नाही घेतलं, सर्वांनी परत पाठवून दिलं. आणि परत पाठवून दिलं आणि सर्व लोकांना त्यांच्यामध्ये ही बातमी सांगितली, की जाऊन तुम्ही आपापसात वाटून घ्या आणि प्रजा कशी असावी, एकमेकांना सांभाळून घेणारी असावी. मी सगळं लुटून नेलं, मी पहिला आलो आणि म्हणून मी सगळं खाणार, मी सगळं घेणार, मला सगळं बेस्ट पाहिजे, अजिबात नाही. मी पहिला जर आलो असेल तर इतर लोकांसाठी मी थांबीन, मी काही मदत होईल सर्वांना असा प्रयत्न करीन आणि सर्व मिळून मिसळून इक्वल डिस्ट्रीब्यूट करून आम्ही आनंदाने या समाजामध्ये राहू, हा विचार या कथेमधनं सरळ शिकून जातो. शेवटचा भाग, विशेष भाग समजून घ्यायचा आहे, की याचा आणि आमचा सर्व दैनंदिन जीवनामध्ये उत्सवाचंच वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे, पवित्र मुहूर्त आहे, साजरा करतो, सगळं करतो. हे सगळं करत असताना लक्षात घेतलं पाहिजे, की हा 10 तोंडाचा रावण आपल्यामध्ये, आपल्याला तर काय गन्स घेऊन किंवा तलवारी काढून आता तर आपल्याला काय बॉर्डरवर जायचं नाहीये. आपल्याला कोणाला युद्ध करायला श्रीराम प्रभूंना जसं समोर रावण उभा राहिला होता किंवा दुर्गादेवीच्या समोर महिषासूर होता, तो सर्वांना त्रास होता, अशा तर गोष्टी आपल्या बाबतीत तर घडत नाहीयेत. आपण आपल्या सकाळी उठतो, ते पण आईनी 10 वेळा हाक मारल्यानंतर कसे बसे उठतो, व्यायाम करतो आणि मग शाळेत जातो, हो की नाही? पण युद्ध चाललेलं असतं. मग युद्ध कशाशी चाललेलं असतं, आपल्या आतमध्येच युद्ध चाललेलं असतं. कोण असतो हा 10 तोंडांचा रावण, तर लक्षात घ्यायचं, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, म्हणजे ऑल डिझायर्स, ऑल ऑल डिझायर्स म्हणजे काय, वी वॉन्ट थिंग्स, राईट, वी हॅव सो मच, तरी पण आपला हट्ट असतो, हे पाहिजे, ते पाहिजे, मग कोणाला तरी मिळालं की मला का नाही मिळालं, मत्सर. म्हणजे अशा गोष्टी आपल्यामध्ये निर्माण होत असतात. थोडे मार्क चांगले पडले की लगेच मित्राला तुला किती पडले रे, मी फर्स्ट आलो. मद म्हणजे काय होतं, ते एक प्रकारचा गर्व मनामध्ये निर्माण होतो. तर असे सगळे षडरिपू, जर 6 प्रॉब्लेम्स बरं का लाईफमध्ये प्रत्येकाला असतात, कोणी एक्सेप्शन नाही. आणि त्याला फ्युएल देणारे कोण असतात, की कर रे, दे त्रास मित्राला, कार त्याची खोडी, अरे माग जरा आहे आई बाबांना, असं करणारे कोण असतं, मन. मग ते मन बुद्धीला बरोबर घेतं आणि आपल्या आतमध्ये चित्त असं म्हणलेलं आहे, त्या सर्वांना घेऊन धावत सुटतं. आणि या सगळ्यांचा राजा कोण असतो, इगो म्हणजे अहंकार. असा 10 तोंडांचा रावण आपल्या आतमध्येच दसऱ्याच्या दिवशी आळसा प्रण केला पाहिजे, निश्चय केला पाहिजे, की ह्या सर्वांच्या पलीकडे जाण्याचा मी प्रयत्न करणार. म्हणजे काय करणार, म्हणजे देव बाप्पाचं स्मरण करणार. कुठल्या शस्त्रांनी करणार, ध्यानरूपी शस्त्रांनी करणार. ध्यान म्हणजे मी नक्की काय करणार, मगाशी सांगितलं श्वेतामावशीने, शांत बसणार, डोळे मिटणार, हालचाल नाही करणार, श्वास शांत करणार, मंद करणार,
आणि श्वासावरती श्वास घेताना मनामध्ये ओम आणि सोडताना ओम असं ओंकार ध्यान सगळं लक्ष भ्रूमध्याच्या ठिकाणी म्हणजे गंध किंवा कुंकू ज्या ठिकाणी लावतो त्या ठिकाणी मस्तकामध्ये अवधान म्हणजेच लक्ष एकवटून शांत राहणार आणि असं करता 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 ईश्वर स्मरण जो कुठला मला बाप्पा आवडतो श्रीराम असो सोहम किंवा ओम असा छोटा मंत्रासहित ओंकार ध्यान शक्यतो आपण करावं आणि असं करून विजयादशमी उत्साहात आणि आनंदात आणि मुख्यतः ईश्वर स्मरणामध्ये साजरी करावी असा हा सर्व दसऱ्याचा उद्देश आहे आणि त्याची अशी ही महती आहे तुम्हाला आवडली असेल असं मला वाटतंय पुढच्या वेळेस अशाच वेगवेगळ्या गोष्टी आपण बघूया हरिओम